भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केली घोषणा। पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रामध्ये गुंडा राज सुरू असल्याची वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची आजची भेट रद्द। टोलच्या प्रश्नावरती राज ठाकरे वर्षावरती जाऊन मुख्यमंत्र्यांची घेणार होती भेट। सगळे सोयरे अध्यादेशाच्या विरोधात आज नगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा। भुजबळांवरील प्रत्येक टीकेला एल्गार मेळाव्यामधून उत्तर देणार। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत, हरिभाऊ राठोड यांचं भुजबळ आणि तायवाडींवरती टीकास्त्र। राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची ही टीका। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये पुढील वाटचालीसंदर्भात होणार चर्चा। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा। मुंबईच्या अनेक भागात रोहिंगे आणि बांगलादेशींची घुसखोरी। शासकीय जमिनी बळकावत मदरसे बांधण्याचा प्रकार। नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ। साळवींच्या पत्नी मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। साळवींचं कुटुंब हायकोर्टात जाणार। आतापर्यंत अयोध्येमधल्या राम मंदिराला 11 कोटी रुपयांचं दान देण्यात आल्याची माहिती। तर आतापर्यंत घेतलं 25 लाख भाविकांनी दर्शन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।